गर्दीचा फायदा घेऊन बनावट नोटांची विक्री करणाऱ्या राहुल किरुगडे आणि गुरु मेंगाणे या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी अटक केली। त्यांच्याकडून ₹1.25 लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। मात्र 24 तासानंतर देखील या रॅकेटच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आलेलं नाही। दरम्यान न्यायालयानं राहुल किरुगडे आणि गुरु मेंगाणे या दोघांना 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातील रेल्वे स्टेशन परिसरात एक तरुण बनावट नोटांच्या विक्रीसाठी आला होता। शाहूपुरी पोलिसांनी राहुल किरुगडे आणि गुरु मेंगाणे या दोघांना मंगळवारी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे ₹500 262 नोटा सापडल्या। दरम्यान आज न्यायालयानं या दोघांना 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सागर गुणवरे करत आहेत। या नोटा कुठं छापल्या, त्यासाठी कुणी मदत केली, बनावट नोटा छापून विक्री करणारी किंवा खपवणारी टोळी सक्रिय आहे का, याबाबत मात्र अजूनही शाहूपुरी पोलिसांना माहिती मिळालेली नाही। दरम्यान या गुन्ह्यात राजेंद्रनगरमधील राहुल रसाळ याचंही नाव निष्पन्न झालं असून त्याला आज पोलिसांनी अटक केली। देवाभाई नावाच्या व्यक्तीकडून त्यानं नोटा घेतल्या होत्या। तसंच त्यानंच राहुल किरुगडे याला 3 ते 4 महिन्यांपूर्वी ₹1.5 लाख बनावट नोटा दिल्या होत्या। त्यापोटी राहुल रसाळनं ₹35,000 घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय।